नमस्कार, गुड मॉर्निंग, हाय एव्हरीवन. दिस इज आडाव सर हिअर. आजच्या या चला इंग्रजी शिकूया या भाषिक उपक्रमांतर्गत मी आढाव सर आपल्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलला मनापासून स्वागत करतो. तर हा उपक्रम मी ग्रामीण भागातील मुलांसाठी इंग्रजी अतिशय सोप्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत कशी पोहोचता येईल त्यासाठी हा एक छोटेखानी मी प्रयत्न करत आहो. अँड आय हॅव बीन डुईंग दिस जॉब फॉर द लास्ट 3 years. आज या ठिकाणी आपण लेट मी नो, लेट अस नो, लेट हर नो, लेट राकेश नो, लेट राजेश नो ही वाक्य तुम्ही कदाचित ऐकली असतील. त्यांचा वापर कसा करावा, त्यांना कशा पद्धतीने वापरावं दैनंदिन व्यवहारामध्ये इंग्रजीमध्ये बोलत असताना त्याच्या संदर्भातली माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. एखाद्या व्यक्तीला आपण ज्यावेळेस प्रस्ताव ठेवतो किंवा सूचना देतो, अनेकदा आपण म्हणतो मला कळव, त्याला सांग, त्याला बोलू द्या, आम्हाला जाऊ द्या. असं बोलत असताना आपण दैनंदिन व्यवहारामध्ये समोरच्या व्यक्तीला सूचना करतो किंवा प्रस्ताव ठेवतो. त्यावेळेस आपण तो कशा पद्धतीने समोरच्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे ते या लेट मीच्या सहाय्याने आपण पाहणार आहोत. इथे लिहिलेलं लेटचा अर्थ होतो एखादी गोष्ट करू देणे, पाहू देणे, जाऊ देणे असा त्याचा अर्थ होतो. आता इथे पहा, लेट मी. समजा मला एखाद्याला म्हणायचं आहे मला कळव, मला बोलू दे, मला अभ्यास करू दे. आपण असं समोरच्या व्यक्तीला म्हणत असतो. तर त्यावेळेस म्हणायचं असेल अशा पद्धतीने तर कसं म्हणू शकतो? लेट मी. पण लक्षात ठेवा, लेट मी मला कळू दे किंवा मला माहीत होऊ दे, मला जाऊ दे असं. आता मला जाऊ दे असं समोरच्या व्यक्तीला आपल्याला म्हणायचं आहे. तिथे समोर मला जायचं आहे, आपण म्हटलं पाहिजे लेट मी गो. पहा, लेट मी गो. इथे आपण गो जाण्यासाठी शब्द आहे गो. लेट मी गो, मला जाऊ दे. लेट मी गो. मला अभ्यास करू द्या, लेट मी स्टडी. मला आराम करू द्या, लेट मी रेस्ट. मला लिहू द्या, लेट मी राईट समथिंग. मला काहीतरी लिहू द्या. लेट मी रन, मला धावू द्या. मला निद्रा घेऊ द्या, लेट मी स्लीप. लेट मी आणि जो शब्द ती क्रिया करण्यासाठी वापरावा लागतो तो शब्द फक्त तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. लेट मी नो, मला माहीत होऊ द्या, मला कळू द्या काय चाललं आहे ते. लेट मी नो, मला माहीत होऊ द्या बरं, मला सांगा बरं, लेट मी नो. आता हा शब्द लेट, तिला जाऊ द्या असं जर म्हणायचं, लेट हर गो. लक्षात ठेवा, लेट हर गो, तिला जाऊ द्या. आपण अनेकदा म्हणतो ती महिला आहे, तिला समोर जाऊ, लेट हर गो अहेड, तिला पुढे जाऊ द्या. लेट हर गो किंवा लेट हर मूव अहेड. लेट हर वर्क, तिला काम करू द्या. लेट हर स्टडी, तिला अभ्यास करू द्या. लेट हर रेस्ट, तिला आराम करू द्या. लेट हर, लेट हिमच्या या सायनी एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करू द्या, त्याला परमिशन द्या अशा अर्थाने त्याचा वापर केला जातो. आता पहा, लेट अस गो, चला जाऊया. समजा हेच क्रियापद एकच क्रियापद घेतो मी या ठिकाणी. लेट अस गो, चला जाऊया. चला खेळूया, लेट अस प्ले. चला नाचूया, लेट अस डान्स. चला पोहूया, लेट अस स्विम. चला धावूया, लेट अस रन. चला अभ्यास करूया, लेट अस स्टडी. अशा प्रकारे लेट अस आपण एखाद्या गोष्टीला एखादी कृती करूया या अर्थाने त्याचा वापर होतो. त्याच्यानंतर पहा, लेट देम, त्यांना बोलू द्या आपण, लेट देम स्पीक. एक दुसरं क्रियापद घेतो, स्पीक म्हणजे बोलणे. हे फक्त क्रियापद तुम्हाला माहीत असणं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो दॅट. स्पीक, आपण त्यांना बोलू द्या म्हणतो, लेट देम स्पीक. लेट देम रन, त्यांना पळू द्या. लेट देम शाऊट, त्यांना बोंबलू द्या.
लेट देम क्राय, त्यांना रडू द्या. लेट आणि देम. पुढे पहा, लेट हिम. लेट हिम म्हणजे त्याला, एखाद्या पुरुषाला किंवा एखाद्या मुलाला. लेट हिम स्लीप, त्याला झोपू द्या आपण म्हणतो. एखादा लहान मुलगा असतो किंवा एखादा मुलगा असतो, लेट हिम स्लीप. लेट हिम वर्क, त्याला काम करू द्या. लेट हिम स्टडी, त्याला अभ्यास करू द्या. लेट हिम रन, त्याला धावू द्या. लेट हिम रेस्ट, त्याला आराम करू द्या. लेट हिम स्विम, त्याला पोहू द्या. लेट हिम गो, त्याला जाऊ द्या. लेट हिम वर्क, त्याला काम करू द्या. म्हणजे जे क्रियापद त्या ठिकाणी लागते ते क्रियापद त्या ठिकाणी घेतल्यानंतर त्या व्यक्तीला ती कृती करू द्या. लेट हिम असा त्याचा अर्थ होतो. आता पुढे लेट इट, मशीन आहे एखादी. इटचा वापर हा फक्त भाववाचक नामासाठी आणि निर्जीव वस्तूसाठी वापर करतात त्याचा, किंवा लहान मुलांसाठी, लहान छोटंसं बाळ. लेट इट वॉक, त्याला चालू द्या. आपण म्हणतो WLK वॉक, त्याला चालू द्या. लहान मुलगा असेल लेट इट वॉक. मशीन असेल लेट इट वर्क, ती मशीन चालू द्या. लेट इट वर्क. त्याच्यानंतर लेट शंकर, शंकरला बोलू द्या आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला. त्याला रडू द्या, त्याला सांगू द्या, त्याला ऐकू द्या. शंकरला बोलू द्या. लेट शंकर स्पीक. स्पीक, स्पीक म्हणजे बोलणे. आपण अनेक म्हणतो लेट शंकर स्पीक. लेट शंकर रन, शंकरला धावू द्या, पळू द्या. लेट शंकर स्टडी, शंकरला अभ्यास करू द्या. समोरच्या व्यक्तीला आपण प्रस्ताव ठेवतो, सांगतो आहे समोरच्या व्यक्तीला आज्ञासारखं. शेवटचा लेट राणी, एखादी मुलगी असेल, लेट राणी स्टडी, राणीला अभ्यास करू द्या. बिकॉज हर एक्झामिनेशन इज ड्रॉइंग नियर, तिची परीक्षा जवळ येत आहे. लेट राणी स्टडी. लेट राणी वर्क, राणीला काम करू द्या. लेट राणी राईट समथिंग, राणीला काहीतरी लिहू द्या. अशा प्रकारे आपण लेट अधिक मी, हर, अस, तेम, हिम, इट, शंकर, राणी अशा प्रकारची वेगवेगळी त्या ठिकाणी शब्द घेऊन आपण त्या व्यक्तीला ती कृती करू द्या अशा प्रकारची वाक्य आपण दैनंदिन व्यवहारात करू शकतो. तुर्तास मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.